जे कधी लपणार नाही, आवाज जो कधी दबणार नाही. न्यूज मराठी 24 घेऊन येत आहे अयोध्येत होणाऱ्या श्री प्रभू राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोल्हापूर ते अयोध्या यावर कोल्हापूरच्या रामभक्तांच्या प्रतिक्रिया. नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24मध्ये आपलं स्वागत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. या सोहळ्याविषयी बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोल्हापूरकर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एक कोल्हापूरकर म्हणून त्यांच्या काय भावना आहेत. नमस्कार सर, न्यूज मराठी 24मध्ये आपलं स्वागत आहे. सर, आता 22 तारखेला प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात आहे, काय सांगा? नमस्कार, मी दत्तात्रय दोरसकर, एक कोल्हापूरकर आणि एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून देशाच्या पंतप्रधानांचे पहिल्यांदा आभार मानतो की गेली 500 वर्षे आपल्या प्रभू रामचंद्रांना विजनवासात राहत जो वनवास होता तो आता संपलेला आहे आणि एक भव्य दिव्य असं मंदिर उभारले आणि त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना होते. पण ह्याचा पाया 2020मध्येच ज्यावेळेला मंदिराची उभारणी चालू झाली तेव्हापासूनच सर्वत्र भक्तिमय वातावरणामध्ये सर्व भारतीय उत्कृष्ट असं हे करत आहेत. आणि सध्या पण जो सोहळा आहे तो आम्ही उजगावकर पण मोठ्या पद्धतीने साजरा करतो. त्यामध्ये आमच्याकडे 5 दिवसाचे कार्यक्रम आहेत. त्यामध्ये 3 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आहे, 1 दिवस शालेय विद्यार्थ्यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम आहेत प्रभू श्री रामचंद्रांच्यावरती. शेवटच्या दिवशी भव्य दिव्य अशी मिरवणूक आहे आणि एक आपला जो सण असतो गुढीपाडवा त्या पद्धतीने हा सण मोठ्या प्रमाणे साजरा करण्याचं सर्व उजगावकर वासियांनी ठरवलेलं आहे. आणि मला एक कोल्हापूरकर म्हणून, एक भारतीय म्हणून आपल्या पंतप्रधानांचा सार्थ अभिमान आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं की एक कोल्हापूरकर म्हणून अयोध्येमध्ये जी प्राणप्रतिष्ठा केली जात आहे याविषयी आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. न्यूज मराठी 24साठी कॅमेरामॅन प्रेम चौगुले सर, असित बनगे, कोल्हापूर.